हॅलो गाईज, तर तुमचं खूप स्वागत आहे माझ्या न्यू यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पूनम ब्लॉग्स. हाय, मी पूनम. तर आम्ही राहतो आहे सिंगापूरमध्ये आणि हा माझा लहान मुलगा प्रयान, हे माझे हजबंड. तर ॲक्च्युली विकेंड होता, तर आम्ही यावेळेस प्लॅन केला की सेंटोसा आयलँडला जायचा. तर त्याच्यासाठी आम्ही पकडली आहे MRT आणि MRT नंतर बसने आम्ही सेंटोसा आयलँडला जाणार आहोत. तर मला असं वाटलं की एकदा तुम्हाला नक्कीच त्याचा व्ह्यू द्यावा, त्याच्यामुळे हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर ही अशी होती आमची जर्नी. आम्ही MRTमधून निघालो, तिथून आता बस स्टॉपला आलो आहे आणि इथून 123 बस आहे जी जाते डायरेक्ट सेंटोसा आयलँडला. तर आता आम्ही वेट करत आहोत. ओके, येस, ही बस जाते डायरेक्ट सेंटोसा आयलँडला. खूप छान व्ह्यू होता. तुम्हाला वरती दिसत असेल जी एक मोनोरेल गेली आहे त्याला सेंटोसा एक्सप्रेस म्हणतात. तर तुम्हाला जर सेंटोसा आयलँडला जायचं असेल तर वेगवेगळे मार्ग आहेत जाण्यासाठी. आपण सेंटोसा एक्सप्रेसने जाऊ शकतो, बसने जाऊ शकतो, केबल कारने जाऊ शकतो, इवन दो वॉक करतसुद्धा आपण तिथे पोहोचू शकतो. हे जे तुम्हाला रिसॉर्ट फॉर सेंटोसा दिसते तो एक स्टॉप आहे आणि इथे आपल्याला युनिव्हर्सल स्टुडिओ, सी ॲक्वेरियम आणि वेगवेगळे रिसॉर्ट्स आहेत. ही बस इथे पण स्टॉप घेते आणि इथे तुम्हाला वेगवेगळे रेस्टॉरंट सगळं आहे. युनिव्हर्सल स्टुडिओ. यान पण खूप एक्सायटेड होता की फायनली तो आज बीचवर जाणार आहे. तुम्हाला इथे दिसते हॅपी बर्थडे सिंगापूर. तर सगळीकडे सिटीमध्ये सगळीकडे अशा प्रकारचे फ्लॅग्स अँड सगळी सजावट केलेली दिसते, कारण 9 तारखेला नॅशनल डे आहे. येस, आता आपण पोचलो आहे सेंटोसा आयलँडला. इथे अशा प्रकारे शटल बसेस असतात, कारण खूप खूप मोठा एरिया आहे जो सेंटोसा आयलँडचा आहे. आणि आपण जो बीच आहे, आपण सध्या सिलोसा बीचवर आहोत. सेंटोसा आयलँडमध्ये एकूण 3 बीचेस आहेत, सिलोसो बीच, पलावन आणि तंजॉंग. तर आपण जे आलो आहे ते सिलोसो बीच आहे. वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहेत, बार्स आहेत. तर आम्ही चालत जाणंच प्रिपेअर केलं, कारण आम्हाला खायला सुद्धा काहीतरी घ्यायचं होतं. हे बघा, हे जी मगाशी आपण बघितली होती सेंटोसा एक्सप्रेस, तर त्याचा हा एक लास्ट स्टेशन आहे सिलोसा बीचचा. याच्यामधून जाण्याचा सुद्धा खूप छान अनुभव येतो. पूर्ण सिटी बघायला मिळते. आता आम्ही सुद्धा पटकन खायला काहीतरी घेतो. सगळेजण असे बसले, तिथे बसण्यासुद्धा जागा आहे, कारण ते रेस्टॉरंट आहे. आणि हा प्रयाण सेंटोसाच्या इथे म्हणजे ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी असे मॅप्स लावलेले आहेत, जेणेकरून आपल्याला कळेल की आपण कोणत्या पॉईंटला आहोत आणि आपल्याला कुठून कुठे जायचं आहे. खूपच सुंदर बीच आहे. दुपारची वेळ होती, खूप ऊन होता, तरीसुद्धा खूप जण निवांत बसलेले होते. सॅटर्डे संडे ऑलमोस्ट बरेच लोक इथे येतात. इव्हिनिंग टाईमला जास्त गर्दी असते. आम्ही दुपारी गेलेलो होतो. हे जे तुम्हाला दिसते हे बंजी जम्पिंगचं आहे. केबल कार, बंजी जम्पिंग असे खूप स्पोर्ट्स इथे आहेत. त्याच्यामुळे पर्यटनासाठी खूप आकर्षक ठिकाण आहे हे. तुम्ही बघू शकता.
छान आणि सगळीकडे खूप स्वच्छता होती. इथले जे स्थानिक लोक आहेत सिंगापोरियन, ते सुद्धा सॅटर्डे संडे जे मेड असतात ते सगळे रिलॅक्स होण्यासाठी बीचवर सहसा असतात. हे तुम्हाला ॲक्च्युली नीट दिसत नाही आहे, हेलिकॉप्टरने फ्लॅग दिसत असेल तुम्हाला. मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे 9 ऑगस्टला इथे नॅशनल डे आहे, त्याच्यामुळे ते चाललं आहे सगळं. वियान फ्लॅगबद्दल बोलत होता काहीतरी. ही मी आणि प्रयाग. खूप एन्जॉय केला मुलांनी सुद्धा. एन्जॉय करण्यासाठी खूप छान आणि निवांत जागा आहे. ॲक्च्युली प्रयांचं हे पहिल्यांदाच बाहेर आउटिंग होतं. त्याने पण खूप एन्जॉय केलं सायन्ससोबत खेळताना. खूप एन्जॉय करून शेवटी सगळे दमलेलो होतो, कारण की ऊन पण खूप होता. विहानसुद्धा दमलेला. आता आम्ही रिटर्न घरी चाललेलो आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.